तुम्ही जेव्हा या सगळ्या भूमिकांवरती व्यक्त होतात, मधल्या काळामध्ये महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरनं खूप चर्चा झाली. ओबीसी समुदायामध्ये आता हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर एक प्रकारची अस्वस्थता आहे. अनेक ओबीसी घटकातून येणारे लोक याच्याबद्दल चिंता व्यक्त करत आहेत की ओबीसींच्या आरक्षणाचं काय होईल. तुम्ही विशेष करून ज्या घटकातून येतात त्या घटकामध्येही मोठा नाराजी किंवा अस्वस्थता पुन्हा आहे. सुषमा अंधारे या विषयावरती व्यक्त का होताना दिसत नाहीत? कारण तुम्ही ज्या जिल्ह्यातून करत येतात, बीडमध्ये तर हा केंद्रबिंदू झालेला आहे. बीडमध्ये केंद्रबिंदू झाला. बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारी असं वातावरण दिसायला लागलं. मी स्वतः ओबीसी आहे आणि तरीही मी ओबीसीच्या बाजूने किंवा विरोधात कुठलीही भूमिका मांडली नाही किंवा मराठा आरक्षणाच्या बाजूने किंवा विरोधात अशी कुठलीही भूमिका मांडली नाही. असं जे काही आपलं म्हणणं आहे त्याचं टू द पॉईंट उत्तर द्यायचं असेल तर मला असं वाटतं की हा सगळा जो कलगीतुरा आहे हा कलगीतुरा ठरवून भाजपने लावलेला आहे. आधी भाजपने हिंदू मुस्लिम हा वाद पेटवायचा प्रयत्न केला. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथला मुस्लिम प्रचंड समंजस आहे आणि तो अतिशय सामंजस्याने व्यक्त होत आहे, अशा वेळेला ते वर्कआउटच होत नाही आहे. मग काय करावं? मग त्यांनी मराठा विरुद्ध ओबीसी हा एक नियोजनबद्ध कार्यक्रम राबवला आणि तो नियोजनबद्ध कार्यक्रम राबवला हे जर आपल्याला कळत आहे की अरे हा कलगीतुरा आहे, ही नुरा कुस्ती चालू आहे. ओबीसीकडून म्हणवले जाणारे जे काही भाजप प्रायोजित राजकीय रोजगार हमी योजनेचे मजूर उभे केले जातात आणि त्या मजुरांकडून काही वक्तव्य म्हणून घेतली जातात, तेव्हा लक्षात येतं की अरे हा उथळपणा चालू आहे. खरं तर याच्याने काहीच होत नाही आहे. हा उथळपणा आहे.